नाही 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 आज काय झालं, प्रकरण जी आहे ती सगळी कॉल आउट केली सुप्रीम कोर्टाने माननीय. आणि आज सुप्रीम कोर्टाचं सर्वप्रथम जे आहे ते सर्वोच्च न्यायालयाने असं विचारलं की याच्यामध्ये ओबीसी रिझर्वेशनचा जो व्हायरस चॅलेंज झालेला आहे तर त्याच्या सुनावणीसाठी वेळ लागेल. पण आज राज्य सरकारतर्फे सुद्धा क्लिअर केलं आणि आम्ही सुद्धा क्लिअर केलं की ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा जो विषय आहे तो आता पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. आणि आता त्या विषयावर जे आहे कुठल्याही पार्टीमध्ये मतभेद नाही किंवा त्याचा व्हायरस चॅलेंज नाही आहे. त्यामुळे मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, सुरुवातीला 5 फेब्रुवारी अशी होती, पण त्या दिवशी दिल्लीचे इलेक्शन्स आहेत, तर पुढची तारीख जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने आता 25 तारीख दिलेली आहे. आता आजच्या सुनावणीमधलं एक फलित असं आहे की ओबीसी आरक्षण याच्यासाठी जे गुंता झालेला होता आणि त्याच्यासाठी जी मोठ्या प्रकरणावर जी प्रकरणं होती तर त्यातला आज एक मोठा रिझॉल्व्ह झालेला आहे. राज्य सरकारच्या वतीने सुद्धा जे आहे ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी आज येऊन न्यायालयासमोर स्पष्ट केलं की आम्हाला सुद्धा आता लवकरात लवकर निवडणुका घ्यायच्या आहेत. तर हाच जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो सर्वोच्च न्यायालयासमोर आता त्याच्यासमोर सुनावणी डिटेल होईल. त्याचं कारण असं आहे आता की त्या नगरपालिकांमध्ये यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की ओबीसी शिवाय तुम्ही निवडणूक कार्यक्रम पुढे न्या, तसं ते 28 जुलै 2022च्या आदेशामध्ये स्पष्ट करण्यात आलेलं आहे. पण आता राज्य सरकारने त्यामध्ये एक रिव्ह्यू ऍप्लिकेशन दाखल केलेलं आहे आणि त्यावर सुनावणी होऊन 22 ऑगस्ट 2022 रोजी हा स्टेटस को दिला होता. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयासमोर या 92 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं का नाही याविषयी मात्र निश्चित सुनावणी होईल.